गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? नमस्कार. चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. आणि काल कोण कोण बिग बॉस बघितला नक्की मला कमेंट करून सांगा. ॲक्च्युली अरबाज एविक झाला आणि मोस्टली सगळे हॅप्पी आहेत, पण खूप रडली यार निक्की. खरंच तेवढं मला पण वाईट वाटलं. आणि कारण अरबाज खेळत होता खूप छान आणि स्ट्रॉंगही होता, एवढं लवकर जायला नको हवं होतं, पण माहीत नाही की त्याला वोटिंग्सही खरंच खूप कमी आलेत. इट्स ओके, गेम आहे, त्यामुळे शेवटी कुणी ना कुणीतरी बाहेर जाणार. आणि निक्की ही खरंच खूप रडली आणि फर्स्ट टाइम एवढी रडली असेल आय थिंक, असं मला तरी वाटतं. कुणीतरी बाहेर जाताना तर ऑब्व्हियसली रडणं भागच होतं तिला, कारण तिच्यामध्ये आता सध्या बोलण्यासाठी किंवा स्वतःचा असं माणूस कोणी घरात नाही आहे ना, त्यामुळे ती रडली. बट ठीक आहे, चला तर ॲक्च्युली आजच्या प्रोमोमध्ये असं दिसून आलेलं आहे की आपली फिनाली डेट फायनल झालेली आहे, कारण हिंदी बिग बॉस येतोय म्हणून असं न्यूज वगैरे आहे. पण मला तरी काय वाटतं की एवढं स्वतःचं नुकसान कोणी करून घेतं का? कारण एवढं शो हिट होत आहे सध्या तरी, आणि आम्ही न बघणारे, आता फर्स्ट टाइम आम्ही बिग बॉस बघत आहे का तर आपले डीपी दादा आहेत म्हणून. तर असे खूप गावाकडचे, म्हणजे आमच्या गावाकडचे तर खूप जणांनी ना की डीपी दादा आहे म्हणून की खूप जण बघत आहेत. आणि ज्या वर्षी एवढे बिग बॉसचे सीझन झाले, एवढं फेमस झालेलं नाही आहे. मे बी होत असेल, पण आमच्यापर्यंत तरी काही सध्या आलेलं नव्हतं. पण ह्या वेळेला खूप बिग बॉस बिग बॉस बिग बॉस सुरू आहे, कारण आय थिंक आम्ही डीपी दादा असल्यामुळे आम्ही बघत असेल, मे बी असंही असू शकतं. पण एवढं हिट होत असताना लगेच बंद करणं खरंच जरा वाईट वाटतंच, की अजून थोडे दिवस, अजून थोडे, ॲटलिस्ट जेवढे डेट्स ठरवले आहेत तेवढं तरी व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की कोट्याने नुकसान होत असेल असंही मला वाटतं. पण हिंदी बिग बॉस येत आहे असंही मी ऐकलं, त्यामुळे मे बी त्याच्यासाठी होत असेल. तर आजचा हे एपिसोड आपण बघू नक्कीच, काय होतं किंवा काय नाही आहे. चला तर स्टे कंटिन्यू, आणि आज संध्याकाळी आपण नक्कीच भेटू. रात्री थोडीशी वेळाने भेटू, पण नक्कीच भेटू आपल्या. बाय बाय, टेक केअर.